मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सत्याच्या मोर्चाला येण्यासाठी खरं तर सर्वसामान्य लोकलचा प्रवास करत चर्चगेटपर्यंत पोहोचले आणि या सर्व लोकलनी प्रवास करण्यादरम्यान खरं तर रेल्वेसाठी तिकीट काढली होती. जे तिकीट काढण्यासाठी जितेंद्र पाटील यांच्यावरती खरं तर ही सर्व जबाबदारी दिली होती आणि आता सध्या आपल्यासोबत जितेंद्र पाटील सर आहेत. आपण त्यांच्या हातात पाहू शकता. खरं तर एकूण ही सर्व लिस्ट आहे त्यांच्याकडे जे आहे ते तिकीट आहे दादर ते चर्चगेटपर्यंत सर्व प्रवासाची तिकीट आहे जे या ठिकाणी त्यांच्या हातात आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. सर काय सांगाल, एकूणच रेल्वेने प्रवास केला, आपण किती तिकीट काढल्याने जेव्हा रेल्वेने प्रवास करण्याचा राज ठाकरेंनी सांगितलं तेव्हा कशी तुमच्यावर यावरची जबाबदारी होती? खरं तर आदरणीय साहेब हे वेळोवेळी मला असं वाटते जेव्हा ट्रॅफिकचे विषय असतात, ठाणे, कल्याण, डोंबिवली असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक दौरे असतील, बऱ्याच वेळा राजसाहेब ट्रेनने जात असतात. सामान्य लोकांना ट्रेनमध्ये जात असताना भेटत देखील असतात, तशी चर्चा करत असतात. त्याचप्रमाणे आजचा देखील जो मोर्चाच्या निमित्ताने जो प्रवास होता, साहेब यायच्या मला असं वाटतं आल्यानंतर 1 तासामध्ये ही तिकीटं काढली. कारण 10:38ची दादरवरनं ट्रेन होती, त्यामुळे अर्धा पाऊण तास आधी ही तिकीटं काढून फर्स्ट क्लासमध्ये जेवढी कॅपॅसिटीची आज लोक बरोबर होती त्या 50 लोकांची तिकीटं काढून साहेबांनी प्रवास केलेला आहे. ज्यावेळी साहेबांनी घोषणा केली की आपल्याला ट्रेननी जायचं आहे, सर्वसामान्य लोकांना सुद्धा आवाहन केलं की मिळेल त्या पद्धतीच्या गोष्टी, म्हणजे बस असेल, रेल्वे असेल किंवा इतर सर्व प्रवास करत या, त्याच पद्धतीचा प्रवास होतो राज ठाकरे यांनी केला. काय खरं तर आज साहेबांनी जे आवाहन केलं त्यानंतर अनेक सर्वसामान्य लोक, म्हणजे आज माझ्याकडे महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेची जबाबदारी आहे, रायगड जिल्ह्याची जबाबदारी आहे. तसेच साहेबांनी सांगितलं मी जेव्हा लोकलने प्रवास करून जाणार आहे तर मला असं वाटतं कालपासून ज्या लोकांचे फोन येत होते की साहेब कोणत्या ट्रेनने जाणार आहेत, साहेब केव्हा जाणार आहेत, याबाबत खूप लोकांमध्ये उत्स्फूर्त एक कुतूहल होतं की साहेब कोणत्या ट्रेनने जाणार आहेत, त्याच ट्रेनने आम्हाला जायचं आहे. त्यामुळे बऱ्याच ट्रेनने भरभरून लोक चर्चगेटपर्यंत आली आणि शेवटला चर्चगेटला जेव्हा साहेब उतरले आपण पाहिलं असेल की हजारो लोकांचा जनसमुदाय साहेबांच्या स्वागतासाठी चर्चगेटला तिथे उभा होता. त्यामुळे हे प्रेम, हे कुतूहल आणि सर्वसामान्यांमध्ये वावरून मोर्चाला जाणं हे फक्त आदरणीय राजसाहेबच करू शकतात. आणि इतर राजकारण्यांप्रमाणे आजी माझी आमदार कार्ड राखून फुकट प्रवास करण्यापेक्षा आमचे साहेब हे नेहमी तिकीट काढूनच नियमाला धरूनच पुढे जात असतात. पण नक्कीच आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे रेल्वेने प्रवास करणार यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते की कशा पद्धतीने जाणार, काय कसं असणार नियोजन वगैरे. आणि यावर नंतर आपण जर पाहिलं अधिकृतरित्या तिकीट काढून राज ठाकरे हे आज चर्चगेटपर्यंत पोहोचले. खरं तर साहेब जेव्हाही रेल्वे प्रवास करतात त्यावेळेस प्रथम प्रश्न असतो की तिकीट आणि व्यवस्था जे काही नियम आहेत ते आमच्या रेल्वे कामगार सेनेवरती जबाबदारी असते. महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे माझे सर्व सहकारी हे पूर्णपणे आम्ही तिकीटपासून तर पुढचं नियोजनाकरता आम्ही कटिबद्ध असतो. आणि साहेबांना कुठच्याही शासन व्यवस्थेचं, मग रेल्वे असेल किंवा ट्रान्सपोर्ट बाहेरचं रोड ट्रॅफिक असेल, इथे साहेब नेहमी पाळत असतात. मागे देखील एका ठिकाणी प्रवास करत असताना सुधागड पालीवरून येत असताना एका म्हशीला इजा झाली होती, अपघात झाला होता. त्यावेळेस स्वतः साहेब थांबून डॉक्टर बोलून त्याच्यावरती इलाज करण्याकरता स्वतः अर्धा तास तिथे जागेवर थांबलेले. त्यामुळे एक खूप व्यापक दृष्टी, माणुसकी आणि समाजाला एक प्रेरणा देणारे राजसाहेब नेतृत्व आहेत. त्यामुळे स्वतःचा प्रवास तर ते नियमामध्ये चालणारच, पण लोकांना देखील नियम करायला लावणार. जसं की मोर्चामध्ये जी काही दुबार मतं असतील किंवा मतदान चोरी होतीये याच्याकरता आज जे जात आहेत याच्यातनं हा खूप मोठा संदेश आहे की व्यवस्थेने नियमात चालावं, आम्ही नियमात चालतच आहोत. त्यामुळे नियम मोडून चालणाऱ्या व्यवस्थेला परत नियमामध्ये आणण्याकरता आजचा मोर्चा आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण होतो की सर्व नियमाचं पालन करून खरं तर राज ठाकरे यांचा रेल्वेचा प्रवास झाला आहे. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर जितेंद्र पाटील यांनी सुद्धा रेल्वेने प्रवास करत असताना राज ठाकरे यांची तिकीट काढून जो आहे तो पुढे प्रवास जो आहे तो चर्चगेटपर्यंत केल्याचं आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.